अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणतात, बायांनो, आजचा हा संवाद केवळ ज्ञान देणारा नसेल, तर आज मी माझ्या प्रेमाच्या आणि करुणेच्या सागरात तुम्हाला पूर्णपणे बुडवून टाकायला आलो आहे. आज तू आणि मी यातील अंतर कायमचे मिटवून टाकूया. तयार आहेस ना माझ्या लेकरा? मग ऐक. बाळा, तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली आहे जी तू कधीच विसरू शकणार नाहीस. कारण तो घाव इतका खोल आहे की त्याची खपली कधीच भरली नाही. जेव्हा जेव्हा तू आनंदी होण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा तेव्हा ती जखम ठणकू लागते आणि तुझा आनंद हिरावून घेते. तू मला नेहमी विचारतोस, स्वामी, तुम्ही मला सर्व काही बरे करू शकता का? मग ही एक जखम का बरी करत नाही? हा काटा माझ्या हृदयातून का उपटून टाकत नाही? ऐकणारे लेकरा, ती जखम नाही, ते द्वार आहे. ते पवित्र द्वार आहे जे मी स्वतःच तुझ्यासाठी उघडे ठेवले आहे. ज्या दिवशी तुझ्यावर तो आघात झाला, त्या दिवशी तुझे हृदय हजारो तुकड्यांमध्ये विखुरले होते. त्या दिवशी तुझा मीपणा, तुझा अहंकार, तुझा विश्वास सर्व काही तुटून गेले होते. आणि बाळा, ज्या ठिकाणातून तू सर्वात जास्त तुटला होतास, त्याच ठिकाणाहून मी प्रवेश केला आहे. तुझी ती जखम म्हणजे माझ्यासाठी तुझ्या हृदयात येण्याचा मार्ग आहे. जर तुझे हृदय दगडासारखे अभेद्य असते, तर माझी करुणा आत शिरलीच नसती. तो तुटलास म्हणूनच मी तुझ्या आत सामावू शकलो. बासरीला जेव्हा छिद्र पाडली जातात, तेव्हा तिला वेदना होत असतील, पण त्या छिद्राशिवाय तिच्यातून मधुर सूर कसे निघतील? बाळा, तुझ्या आयुष्यातील दुःखांनी, वेदनांनी जी छिद्र पडली आहेत, तीच तुझी शक्ती आहे. कारण त्याच छिद्रामधून माझे आता दैवी संगीत बाहेर पडणार आहे. जग तुझ्या वेदनेची कहाणी ऐकणार नाही, तर जग तुझ्या आयुष्यातून बाहेर पडणारे माझ्या प्रेमाचे सूर ऐकेल. पुढच्या वेळी जेव्हा ती जखम दुखेल, तेव्हा तू दुःखी होऊ नकोस, तर तिच्यावर हात ठेव आणि म्हण, स्वामी, हे तुमचे द्वार आहे. तुम्ही इथे आहात याची जाणीव आहे. बघ, त्याच क्षणी ती वेदना न राहता एका दैवी स्पर्शासारखी जाणवेल. ती तुझी कमजोरी नाही, एका दैवी स्पर्शासारखी जाणवेल. ती तुझी कमजोरी नाही बाळा, ती तुझी आणि माझी भेटण्याची गुप्त पवित्र जखम आहे. तू रोज माझ्यासमोर बसतोस, हात जोडतोस, तू मला तुझ्या अडचणी सांगतोस, तुझ्या गरजांची एक एक लांबलचक यादी माझ्यासमोर ठेवतोस. स्वामी, मला हे द्या, स्वामी, मला ते द्या, माझे हे काम करा, स्वामी, त्याला सद्बुद्धी द्या. मी तुझं सर्व ऐकतो बाळा, पण तुला माहीत आहे का, मला तुझी सर्वात जास्त कोणती प्रार्थना आवडते? ती प्रार्थना जी तू शब्दात कधीच मांडू शकत नाहीस. ती प्रार्थना जी तुझ्या डोळ्यातून अश्रूंतून न थांबता वाहते. ती प्रार्थना एका खोल उसासाने बाहेर पडते जेव्हा तू जगाने थकलेला असतोस. ती प्रार्थना जी मध्यरात्री अचानक जाग आल्यावर तुझ्या हृदयात होणाऱ्या कोंडमाऱ्यातून व्यक्त होते. बाळा,
जेव्हा तुझ्याकडे बोलायला शब्द नसतात, जेव्हा तुझे दुःख इतके मोठे असते की ते शब्दात मावत नाहीत, तेव्हा तू शांत होतोस आणि त्या शांततेत तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोका माझे नाव घेत असतो. ती तुझी न बोललेली प्रार्थना असते आणि तीच प्रार्थना थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडते. तुझ्या मागण्यांच्या यादीत कदाचित तुला उत्तर द्यायला वेळ लागेल, कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पण तुझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला आणि तुझ्या प्रत्येक उश्वासाला त्याच क्षणी उत्तर देतो. मी धावत येतो आणि तुला माझ्या अदृश्य हातांनी मिठीत घेतो. तुला कदाचित कळत नसेल, पण त्या क्षणी तुला एक अनामिक शक्ती मिळते. ती माझीच असते. तुला जो धीर मिळतो तो माझाच असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुम्हाला जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, म्हणून तुला जेव्हा खूप रडावेसे वाटेल तेव्हा स्वतःला रोखू नकोस. लोकांसमोर रडता येत नसेल तर माझ्यासमोर येऊन रड. तुझे अश्रू म्हणजे माझ्या चरणावर वाहिलेल्या कोणत्याही फुलापेक्षा अधिक पवित्र आहेत, कारण त्या अश्रूंमध्ये कोणताही स्वार्थ नसतो, फक्त आणि फक्त समर्पण असते. माझ्याकडे मागण्या घेऊन येणार भक्त होऊ नको. माझ्या कुशीत शिरून रडणारे माझे लेकरू हो, कारण भक्ताला मी जे मागेल ते देतो, पण लेकराला मी ते देतो जे त्याच्यासाठी सर्वोत्तम असते. माझ्या बाळा, तुला कधी कधी एकटं वाटतं हो ना? तुझ्या आजूबाजूला माणसं असतात, कुटुंब असतं, मित्र असतात, तरीही तुझ्या आत एक अशी पोकळी असते जी कोणीच भरून काढत नाही. तुला वाटते की या जगात समजून घेणारे कोणीच नाही. लेकरू, हा एकांत नाही, ही तुझ्या आत्म्याची ओढ आहे. जशी नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी व्याकुळ असते, जसे चातक पक्षी पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेला असतो, तसाच तुझा आत्मा जो माझा अंश आहे तो त्याच्या मूळ स्तोत्राला म्हणजेच मला भेटण्यासाठी तळमळत असतो. ती पोकळी, हा एकांत म्हणजे तुझ्या आत्म्याने दिलेली हाक आहे. या जगातील कोणतीही व्यक्ती, कोणतीही वस्तू, कोणतेही यश ही पोकळी भरून काढू शकत नाही, कारण ती जागा मी माझ्यासाठी राखून ठेवली आहे. तू त्या जागेत जगाला जितका सामावण्याचा प्रयत्न करशील तितकाच तू अधिक दुःखी होशील आणि एकटा पडशील. म्हणून पुढच्या वेळेस तुला तो आत्म्याचा एकांत जाणवेल तेव्हा घाबरून लोकांच्या गर्दीत पळू नकोस. उलट आणखी शांत हो, डोळे मिट आणि त्या पोकळीवर लक्ष केंद्रित कर. मग तुला दिसेल की त्या पोकळीच्या मध्यस्थानी मी मंद दिव्यासारखा जळत आहे. तुझा हा एकांत म्हणजे एक वरदान आहे, जो तुला जगाच्या गोंगाटातून बाहेर काढून माझ्याजवळ आणतो. तुला आठवण करून देतो की तुझे खरे घर हे जग नाही, तर हृदय आहे. ज्यांना हा एकांत जाणवत नाही ते या जगाच्या बाजारात हरवून जातात. पण तू भाग्यवान आहेस, कारण तुझा आत्मा सतत तुला माझी आठवण करून देत आहे. या एकांताशी मैत्री कर बाळा. तो तुझा शत्रू नाही, तो माझा दूत आहे. त्या एकांतात माझ्याशी बोल. तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग. बघ, हळूहळू तो एकांत
न राहता एकांतात बदलेल, जिथे फक्त तू आणि मी असू. आणि जिथे मी आहे तिथे एकांत कसा असू शकतो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.